पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राइब करा आणि तुमच्या पाठीशी पूर्ण ताकदीने आम्ही उभे आहोत। त्यामुळे ज्या प्रकारे संघर्ष असाच पुढे राहायला पाहिजे। जोपर्यंत जनतेचं राज्य आपण स्थापित करत नाही तोपर्यंत तुम्ही संघर्ष करत राहा। लोकांना गुंडगिरी लोकांच्या करण्याचं काम सातत्याने केलं जातं आणि म्हणून मी प्रशासनाशी बोललोय, मी पोलीस व्यवस्थेशी आमचं बोलणं झालेलं आहे आणि येणाऱ्या कालखंडामध्ये आमचा नाराच आहे की भयमुक्त आणि भयमुक्त अकलूज आणि खंडणीमुक्त अकलूज। म्हाडा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि माळशिरस पंचायत समितीमध्ये कार्यरत असलेले उपअभियंता मुलाणी यांच्यातील कथित संवादाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर याची सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात मोठी चर्चा झाली होती। 2019च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोहिते पाटील यांनी भाजपात प्रवेश केला होता आणि भाजपमध्येही त्यांचा मोठा दबदबा दिसून आला होता। यातूनच पुढे 2021मध्ये रणजित सिंह मोहिते पाटील यांना भाजपाकडून विधान परिषदेची संधी देण्यात आली। परंतु पुढे 2024च्या लोकसभा निवडणुकीवेळी म्हाडा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी धैर्यशील मोहिते पाटील हे इच्छुक होते आणि त्यांच्या उमेदवारीसाठी मोहिते पाटील यांच्याकडून जोरदार दावा केला जात होता। परंतु भाजपकडून पहिल्याच यादीत पुन्हा म्हाड्यातून रणजित सिंह निंबाळकर यांना संधी देण्यात आली आणि मोहिते पाटील नाराज झाले। धैर्यशील मोहिते पाटील यांनी तुतारी हाती घेत म्हाडा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि मोठ्या मताधिक्याने ते विजयी झाले। भाजप आणि मोहिते पाटील यांच्यात राजकीय संघर्ष सुरू झाल्याचे दिसून येऊ लागले। अशातच 2024च्या विधानसभा निवडणुकीवेळी राम सातपुते यांना भाजपने माळशिरसमधून पुन्हा उमेदवारी दिली आणि राम सातपुते यांनी मोहिते पाटील आणि जानकर हे दोन्ही गट विरोधात एकत्र आलेले असतानाही जोरदार मुसंडी मारीत मोहिते पाटील यांचे समर्थन असलेले उमेदवार उत्तम जानकर यांना घाम फुटण्याचे दिसून आले होते। केवळ 13,000च्या आसपास मतांनी राम सातपुते यांचा पराभव झाला। परंतु या पराभवानंतर देखील राम सातपुते यांनी मैदान सोडले नाही आणि माळशिरस तालुक्यात भाजपचा झेंडा हाती घेऊन पुन्हा जोरदार मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केल्याचे दिसून आले। अशातच सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी भाजपने मानखटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्यावर सोपवली। सातारा जिल्ह्याच्या राजकारणात रणजित सिंह निंबाळकर आणि जयकुमार गोरे यांची मैत्री सर्वश्रुत आहे, तर दुसरीकडे राम सातपुते आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांचेही दृढ संबंध सर्वज्ञात आहेत। यातूनच माळशिरस तालुक्याच्या राजकारणात माजी खासदार निंबाळकर आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून माजी आमदार राम सातपुते यांना वेळोवेळी मोठे पाठबळ मिळत आल्याचे दिसून आले आहे। माजी आमदार राम सातपुते हे वेळोवेळी मोहिते पाटील यांच्यावर कठोर टीका करताना दिसून आले। 6 महिन्यांपूर्वी पार पडलेल्या अकलूज नगरपालिकेच्या निवडणुकीवेळी तसेच जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीवेळी भाजपकडून प्रचारात मोहिते पाटील यांची दहशत आणि गुंडगिरी मोडून काढण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन करण्यात आल्याचे दिसून आले होते। परंतु अकलूज नगरपालिका तसेच जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत मोहिते पाटील समर्थकांनी मोठ्या फरकाने विजय संपादन केल्याचे दिसून आले होते। आता पुन्हा खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर यावर प्रतिक्रिया देताना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी गुंडगिरी दहशत खपवून घेतली जाणार नसल्याचे म्हटले आहे। तर दुसरीकडे ज्या अभियंत्यास मोहिते पाटील यांनी धारेवर धरले त्या अभियंत्याने स्वतःच्या सहीने स्वतःच्या मुलाला ठेके दिल्याचे आरोप मोहिते पाटील समर्थक करताना दिसून येत आहेत आणि भरीसभर म्हणून सोलापूरचे विद्यमान पालकमंत्री जयकुमार गोरे यांना पोलीस नेत असल्याची जुनी बातमीही सोशल मीडियावर पोस्ट केला जात आठवण करून दिली जात आहे आणि यातूनच आता माळशिरस तालुक्याच्या राजकारणात मोहिते पाटील विरुद्ध जयकुमार गोरे यांच्यातील राजकीय संघर्ष आणखी उग्र होणार असल्याचे म्हटले जात आहे।